मग ह्या कोण ननंदबाई कमी वाटते तो मैत्रीण जास्त वाटते. हा इथं मात्र कॅमेरा एकदम समोर पकडल्या लक्षात आलं नाही. या ननंदबाईचं आहे, त्यांचं नाव सांगायचं उर्मिलताई होत्या त्या, पण थोडंसं होतं तसं कॅमेरा समोर आल्यानंतर. इथं आला मी शेतामध्ये. इथं सर्व चटाई वगैरे अंतरून झालं होतं. हळूहळू एक मेंबर येत होते आणि थोडीशी तर जरा सर्व एकत्र आलेत म्हणल्यावर मजा तर चालणारच. नंतर इथं आम्ही चूल पेटवत होतो. आता चूल पेटवण्यासाठी सगळ्यांचे थोडे प्रयत्न चालू होते. आता इथं सर्व माझ्या ननंदबाई, इथं जी चूल पेटवतोय ती फक्त जाऊबाई आहे आणि इकडं पिंक कलरच्या ड्रेसवर बसलेली त्या सासूबाई आणि आमच्या इतर तुम्हाला माहितीच आहेत. बाकी या चौघी माझ्या ननंदबाई आहेत. या इथं उभारलेल्या ब्लॅक कलरच्या ड्रेसच्या, या व्हाईट कलरच्या आणि इकडं साडीवरच्या उर्मिलताई. आणि फायनली आता आमची चूल पेटली होती, परंतु ते पातेलं काय बसत नव्हतं. नंतर 3 दगड ठेवले आणि मग पातेलं बसवलं. नंतर पाणी ठेवलं होतं अगोदर त्याच्यात गरम करण्यासाठी. आणि इथं सर्वांचं चालू होतं, कोण कढीपत्ता नीट करतंय, कोण कोथिंबीर, कोण काय चिरतंय, असं सर्वांनी मिळून बरंच काय करून आम्ही एकत्र सर्व सामान केलं. आणि फायनली बिर्याणीची तयारी आमची सर्व होत आली होती. आता फोडणी द्यायची होती. तर सर्वजण एकत्र असं कधीतरी आल्यानंतर अशी मस्त धमाल मजा करण्यात एक वेगळाच आनंद असतो. आणि इथं अगोदर आम्ही पापड तळण्यासाठी घेतले होते, परंतु हे पापड आमचे लेकरं ठेवतायत कुठं, तर अर्धा डब्बा खतम. परंतु ठीक आहे, त्यांच्यासाठीच पापड होते बरं. खरं तर लेकरांना असं काहीतरी चानाचुना लागतो खायला. नंतर इथं सर्वजण काय करत बसले होते. आणि फायनली आम्ही आता बिर्याणीला फोडणी द्यायची तयारी चालू होती इथं. आणि आमचे शिवमराजे कॅमेरामॅन होते. स्माईल द्या त्यांचं चालू होतं. असं शेतात येऊन जेवायला, मस्त मजा करायला काय वेगळीच मजा असते है ना. इथं मात्र पाणी किती टाकावं आमचा विचार चालू होता. आता इथं चुलीवर असल्यामुळे थोडासा जाळ कमी जास्त झाला तर पाणी कमी जास्त होणार होतं, त्यामुळं थोडंसं एक्स्ट्राच पाणी टाकवत होतो आम्ही. आणि इथं आम्ही चेक करत होतो खरंच व्यवस्थित झाली की नाही बिर्याणी. ताई इथं चेक करत होत्या शिजलाय की नाही. तर छान झाली होती बिर्याणी. तयार आहे आमची बिर्याणी. कशी वाटली आमची बिर्याणी पार्टी नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि खरंच मैत्रिणींनो, कधीतरी वेळ काढून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपले सगळे असे एकत्र येऊन मजा करण्यात काय वेगळाच आनंद असतो. तसंच आम्ही आज खरंच खूप मस्त पार्टी एन्जॉय केलेली आहे. आणि हो चला तर मग आता पाटीमध्ये काढून घेत होतो बिर्याणी, कारण की पातीलच एवढं मोठं नाही वाढायला ठीकठाक नाही येणार, त्यामुळं पाटीत थोडीशी काढून घेत होतो आणि नंतर वाढायला घेत होतो. तुम्हाला कशी वाटते आमची बिर्याणी, ठीक झाली की नाही, पातील्यात पाहून कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. परंतु छान झाली होती बरं मैत्रिणीनं. आता घेतलं होतं इथं आमच्या ननंदबाईंनी वाढायला. सगळे राऊंड करून बसले होते. पुढं पाहत राहा कंटिन्यू. आणि लेकरांची इथं लोडबुड चालू होते मध्ये मध्ये. कोण उठून पळतंय तर कोण बसतंय, असं लेकरांचं चालू होतं थोडं. आणि आता फायनली आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि हे आमचं छोटं पिल्लू उघडच आहे बरं, परंतु खूप गरम होत होतं त्यांना, त्यामुळे त्यांचा शर्ट काढला होता. आणि हे आमचे शिवमराजे मधूनच वाकडं दाखवत होते. तर ही आमची फॅमिली आणि आमची बिर्याणी पार्टी शेतातील कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा. आणि इथं थोडेसे नंतर आम्ही फोटोशूट करणार होतो, परंतु व्हिडिओज झालेत. हे पहा, थोडेसे आणखीन सर्वांनी एकत्र बसून व्हिडिओ काढले. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.